महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉक्टर माधवराव कुशेकर यांनी महाराष्ट्रातील एसटी बँकेच्या सभासदांना, कर्जदारांना आणि ठेवीदारांना एक महत्त्वाची विनंती आणि आव्हान केलं आहे. राज्यातील परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. ही बँक आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची आहे. सध्या या बँकेची 4000 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असून 4 महिन्यांपर्यंतच्या ठेवीदारांना 8% पेक्षा अधिक व्याजदर दिला जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा, असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना एसटी कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉक्टर कुशेकर यांनी केलं आहे. एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही एसटी महामंडळातील जे कर्मचारी आहेत त्यांची बँक आहे. या बँकेच्या जवळजवळ 4136 कोटीची टोटल उलाढाल आहे. 1700 कोटीच्या वरती आपण डिपॉझिट आहे. त्यानंतर 1600 कोटीच्या वरती आपले कर्ज आपण दिलेलं आहे. बँकेचा आपला ठेवीचा व्याजदर जो आहे तो 400 दिवसापर्यंत जो आहे तो 8.50% आहे. त्यानंतर 800 दिवसाच्या वरचा जो आहे तो 8.75 आहे. म्हणजे इतर बँकांच्या तुलनेमध्ये हा दर अतिशय चांगला आहे. त्याचा फायदा आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घ्यावा. जास्तीत जास्त याच्यामध्ये बँकेमध्ये डिपॉझिट करावं. आपले नातेवाईक असतील, मित्र असतील यांचीसुद्धा बँकेमध्ये अकाउंट ओपन करावेत, डिपॉझिट करावेत. त्यांना चांगला फायदा होईल. सगळ्यात जुनी बँक आहे, 71 वर्ष जुनी आपली बँक आहे. तिचं अतिशय चांगलं रेप्युटेशन आहे बँकेचं. मधल्या काही दिवसामध्ये थोडंसं झालं होतं, परंतु पुन्हा आता संचालक मंडळ बदललेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांचा, कर्मचाऱ्यांचा पुन्हा विश्वास वाढला. कर्जामध्ये वाढ झालेली आहे, ठेवीमध्ये सुद्धा वाढ होते. याचा सगळ्या कर्मचाऱ्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी फायदा घ्यावा, असं माझं एसटी बँकेचा अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना विनम्र विनंती सुद्धा आहे आणि आव्हान सुद्धा आहे. धन्यवाद.